येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूर जिल्ह्याला मंजूर 867 कोटींपैकी 352 कोटी गेले शेतकऱ्यांच्या खात्यावर। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी तसंच महापुरामुळे 7,64,173 एवढे शेतकरी बाधित झाले असून त्यांना मदत म्हणून शासनाकडून 867,63,63,855 मंजूर झालेत। 24 ऑक्टोबर पर्यंत यातील 3,52,696 शेतकऱ्यांच्या खात्यावर 411,73,88,595 रुपये पाठवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी येस न्यूज मराठीशी बोलताना दिली। पूर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत अनुदान मंजूर झालं असून काही ठिकाणचे शेतकऱ्यांचे बँक डिटेल्स तसंच पंचनामे यांचं अपलोडिंगचं काम सुरू आहे। येत्या 3 ते 4 दिवसात उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 456 कोटी रुपये जमा होतील असंही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाळी वातावरण। 4 वाजल्यापासून अनेक भागात पावसाची हजेरी, आकाशात जमा झाले काळे ढग। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अनगर फाटा, यावली आणि शेटफळ या 3 ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरू, मात्र सर्व्हिस रोड झाला प्रचंड खराब। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। सोलापुरात विविध मागण्यांसाठी कैकाडी समाजाचा सोमवारी निघणार मोर्चा। माजी नगरसेवक किसन जाधव यांची माहिती। हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन कैकाडी समाजास एसटीच्या सवलती मिळाल्याच पाहिजे। सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात उद्या सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव। राजश्री थळंगे यांनी दिली माहिती। सोलापुरात शिक्षकांचे झाले धरणे आंदोलन। शिक्षकांना न्याय द्या, टीईटी मागे घ्या अशा देण्यात आल्या घोषणा। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर। संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99। मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली। सलग सुट्ट्या आल्यामुळे आणि आज एकच वर्किंग डे असल्यामुळे सोलापूर झेडपी तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट। अवघ्या 10% कर्मचाऱ्यांची उपस्थिती। महाराष्ट्रातील सत्ताधारी 21 आमदारांना एकाच ठेकेदारानं अलिशान अशा 21 डिफेंडर कार भेट दिल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आरोप। राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, भात शेतीला बसतोय मोठा फटका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांचे ऑडिट करणार असतील तर त्यांनी ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करावा, आमदार रोहित पवार यांची मागणी। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222.
मनोज जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी आंतरवाली सराटीमध्ये बोलवली बैठक. राज्यातील शेतकरी नेत्यांना बैठकीला येण्याचं केलं आवाहन. 1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि मनसे मत चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या विरोधात काढणार मोर्चा. 28 ऑक्टोबर रोजी सर्व नेते पोलीस आयुक्तांना भेटणार. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी PSI गोपाळ बदने याला निलंबित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश. बदनेला अटक करण्यासाठी पथके रवाना. मुंबईत राजभवन इथं राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती परिषद संपन्न. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, संजय राऊत यांची मागणी. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे ₹5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. दिल्ली पोलिसांनी ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीच्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या भागांना लक्ष्य करण्याचा या दहशतवाद्यांचा होता कट. सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब. मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळा उलगडणार. पुण्यातील डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन जवळील नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचं काम महामेट्रोकडून सुरू असल्यानं आजपासून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. महिला ब्रिगेडच्या नावाखाली जैशने 1,500 दहशतवाद्यांची केली भरती. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी लष्कराच्या इशाऱ्यावरून दहशतवादी संघटना जैश सक्रिय. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.